महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटचं नाव आहे FYJC admission.in. या वेबसाईटवर सध्या दिसत असलेली परिस्थिती अशी आहे. तर सध्या बाकीचं काम करता येत नसलं तरी आपल्याला कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहता येते, माहिती घेता येते. त्यासाठी आपल्याला सर्च कॉलेजेस यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर केल्यानंतर अशा पद्धतीने पेज दिसेल. त्यामध्ये स्ट्रीम, आता मी विज्ञान शाखेविषयी बोलत आहे त्यामुळे मी सायन्स सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर मी सध्या तरी इंग्लिश माध्यमावरती बोलेल त्यामुळं त्या पद्धतीने सिलेक्ट करतो आहे. हे दोन सिलेक्ट केल्यानंतर मधलं सिलेक्ट करण्याची काही गरज नाही. त्यानंतर इथं तिसरं डिस्ट्रिक्ट अहिल्यानगरमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर ब्लॉक. आता मी नगर शहरामधला आहे. नगर शहर जे आहे ते म्युन्सिपल कॉर्पोरेशन अहमदनगर याच्या अंडर आहे. त्याच्यामुळं MC अहमदनगर 27 26 15 यावर क्लिक करावे आणि त्यानंतर सर्च ज्युनियर कॉलेजेस यावरती जावे. आता होतं आहे काय की खाली आपल्याला कॉलेजेसची यादी दिसते आहे. वेगवेगळ्या कॉलेजचे चॉईस कोड आहेत आणि कॉलेजचं नाव आहे. त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रिक्ट आहे, ब्लॉक कुठं आहे ते आहे, स्ट्रीम इंग्लिश माध्यम आहे, सायन्स इंग्लिश माध्यममध्ये दिसेल, काही ज्युनियर कॉलेजेस मराठी माध्यमाही मध्ये देखील दिसतील. असं असलं तरी सायन्स हे इंग्लिशमध्ये शिकवलं जाणार आहे. इथं जर बघितलं तर मला 1 ते 10 3 पेजेस 23 म्हणजे याचा अर्थ अजून कॉलेजेस आहेत. म्हणून मी इथं 25वरती सिलेक्ट करतो की जेणेकरून मला सर्व कॉलेजेस एकासमोर एक दिसतील. आता तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजच्या नावासमोर गेल्यानंतर तुम्हाला त्याच्या डिटेल्समध्ये पाहता येईल. समजा आता माझं कॉलेज स्वतःचं आहे रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज, म्हणून मी काय करतो की या ठिकाणी मी क्लिक करतो आहे की माझं आहे त्याच्यात काय काय दिसतं आहे. हा जो कोड आहे हा अनुदानित विभागाचा कोड आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर मला डिटेल दिसतं आहे. आता त्याच्यामध्ये अजून काही फारसं काही दिसत नाही आहे. कदाचित याच्यात संध्याकाळपर्यंत अपडेट होऊ शकतील, पण तुम्हाला साधारणतः एक अंदाज येईल की कॉलेजेस इतक्या आहेत शहरामध्ये. आता याच्यामध्ये बघितलं तर हे 23 कॉलेजेस दिसत आहेत, 23 ऑप्शन दिसत आहेत तुम्हाला. काही कॉलेजेसचे 2-2 ऑप्शन असतील, कारण काही ठिकाणी अनुदानित तुकडी आहे, अधिक विना अनुदानित तुकडी आहे, सेल्फ फायनान्स तुकडी आहे. त्या पद्धतीने काम चालेल. आता मी तर फक्त काय करतो की इंग्लिश माध्यम या जागेच्या ऐवजी मराठी माध्यम असं सिलेक्ट करतो. बाकी सर्व तसंच ठेवलेलं आहे. मधलं रिजन सिलेक्ट करण्याची गरज नाही आहे. रिजन म्हणजे पुणे रिजनमध्ये आहोत आपण. स्ट्रीम स्टेटस म्हणजे तुम्हाला अनुदानित पाहिजे, सेल्फ फायनान्स पाहिजे, विना अनुदानित पाहिजे की पार्शली म्हणजे अंशतः अनुदानित पाहिजे, त्याच्यावर क्लिक करायचं गरज नाही. इथं डायरेक्ट सर्च ज्युनियर कॉलेजेस केलं की हे बघा इथं मराठी माध्यमामध्ये आता तुम्हाला लक्षात येईल की अजून काही कॉलेजेस आहेत की जे आपल्याला माहिती आहेत पण त्या अगोदरच्या यादीत नव्हते. आता त्यांचं नाव हे तर मराठी माध्यमामध्ये येतं आहे. याचा अर्थ ते विज्ञान मराठीमधून नाही शिकवणार, तर त्यांचं नाव त्या माध्यमामध्ये आलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीने काही ऑप्शन्स तयार करता येतील, काही कोड तयार करता येतील. यामध्ये सरळ सरळ आहे. कुठलंही कॉलेज घेतलं तर त्याचं कोड हा PNने सुरुवात होतो आहे. PN म्हणजे पुणे रिजनसाठी आहे, त्याचा कोड दिलेला आहे. S म्हणजे सायन्स आहे, G म्हणजे ग्रँटेबल अनुदानित आहे आणि M म्हणजे माध्यम मराठी आहे. या पद्धतीने तुम्ही निदान ॲटलिस्ट तुमची इन्फॉर्मेशन तरी क्लिअर करू शकताय. याच्या उपर सध्या कुठल्याही वेबसाईटवर काम चालू नाही आहे. ओके, थँक्यू.